नागपुरात एकीकडे काही गॅस गोडाऊनच्या बाहेर प्रचंड मोठी गर्दी आहे, तर काही गॅस गोडाऊनच्या बाहेर गर्दी नाही, कारण की तिथनं घरपोच गॅस सिलेंडरचं वितरण सुरू झालेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। छोट्या गाड्यांच्या माध्यमातून सिलेंडर ग्राहकांच्या घरी पोहोचवलं जात आहे। मी सध्या आहे भवानी गॅस सर्व्हिस घोगली नागपूर या परिसरामध्ये, आणि अशा छोट्या गाड्यांच्या माध्यमातून सिलेंडर जे आहे ते ग्राहकांच्या घरोघरी पोहोचवलं जात आहे। काका काय सांगा, तुमचं नाव काय आहे आणि किती सिलेंडर पोहोचवता? डेली आम्ही दिवसामधून संध्याकाळपर्यंत तरी 900 ते 1200 सिलेंडरचा सप्लाय होऊन जातो आमचा। बाकी ठिकाणी बाहेर गर्दी दिसते, तुमच्या समोर गर्दी कारण आम्ही सुरुवातीपासून सिलेंडर सप्लाय बरोबर चालू आहे आमचा वाला। घरी कसे पोहोचवताय? कसं घरी म्हणजे बिल टू बिल, कारण ऍक्च्युली ज्यांचे बिल निघाले आणि ज्यांना अर्जंट आहे ते गोडाऊनवर कलेक्ट करून घेऊन सिलेंडर घेऊन जाऊ शकता। ज्यांना घरी किती सिलेंडर वाटतं रोज? एका गाडीमध्ये 28 सिलेंडर किंवा 32 सिलेंडर जातात, तर प्रत्येकाची क्वालिटी 32 सिलेंडर म्हणजे 2 ट्रिप मारले तर 70 सिलेंडर एका गाडीमध्ये वाटतात। सिलेंडरचा तुम्हाला पुरवठा होत आहे बरोबर? पुरवठा व्यवस्थित आमच्याकडे, आम्हाला काही टेन्शन नाही आहे। काही गॅस गोडाऊनच्या बाहेर तर मोठी गर्दी आहे। आता सर आता त्यांचा प्रॉब्लेम काय आहे हे आम्हाला नाही, आमचा प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व नाही येते आमच्याकडून काही माल बरोबर येऊन राहिला, माल वाटून राहिलो आम्ही बरोबर। नक्कीच म्हणजे मोठा दिलासा आहे या परिसरात। बघा अशा प्रकारे एकीकडे प्रचंड मोठी गर्दी उन्हात आणि दुसरीकडे छोट्या गाड्यांच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचं थेट घरगुती वाटप, घरोघरी वाटप जे आहे ते काही गॅस एजन्सीजनं सुरू केलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामचं, गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।